हॅलो, मी प्रवीण गायकवाड बोईसर ब्रांच DG1मधून बोलतो आहे. आज मी तुम्हाला जे बोलणार आहे थोड्याशा एक्सपेन्सिव्ह LED जसं आपल्याकडे असतात OLED, QLED आणि मिनी LED जो नवीन ट्रेंड आहे आपल्याकडे, त्या संदर्भात मी तुम्हाला काही सांगणार आहे. जर तुम्ही TVमध्ये प्रीमियम TV बघताय तर प्रीमियम TVमध्ये आपल्याकडे सर्वात बेस्ट TVमध्ये बघा तर एक जनरली आपण बोलतो पॉकेट साईज TVमध्ये बघा तर QLED आहे. QLED नंतर आपण तुम्ही जाऊ शकता मिनी LEDमध्ये. तर मी तुम्हाला ह्या दोघांच्या जो मेन डिफरन्स आहे दोन्ही TVमध्ये तो डिफरन्स मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर तो डिफरन्स आपल्याला QLEDमध्ये मिळतो. QLED बेसिकली काय असते, ही एक 4K LEDच आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला जी नॉर्मल LED असते त्या LEDवरती क्वांटम शीट येतं. क्वांटम शीट म्हणजे काय असतं, एक पिवळी शीट असते. जसं की आपण लग्नामध्ये, जुन्या लग्नामध्ये आपण वापरायचो येल्लो कलरचा फॉस्फरस फोकस वापरायचो. त्याच्याने काय व्हायचं, कलर जास्त ब्राईट दिसायचे. तर त्या शीटसारखा जसा फॉस्फरस शीट असते ना, तशी एक शीट याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कलर्स जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्याच्यामुळे TV थोडासा कलरमध्ये ॲग्रेसिव्ह दिसतो. याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट जर तुम्ही बघाल तर मिनी LED आहे. तर मिनी LED काय करतो, मिनी LEDचा मेन उद्देश आहे कलर्स. याच्यामध्ये जो ब्राईटनेस आहे किंवा जो तुम्ही डार्कर पिक्चर बघताय तो तुम्हाला आणखी डीपर करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर याच्यामध्ये QLEDपेक्षा जास्त मिनी LEDs दिलेले आहेत. मिनी LEDचं काम काय असतं, पिक्चरला डार्क करून दाखवणं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखादा मूनचा सीन बघताय, तो जो मूनचा सीन तुम्हाला जसा OLEDमध्ये डार्क दिसतो तो सेम OLEDचा डिक्टो तुम्हाला मिनी LEDमध्ये दिसेल. बिकॉज ऑफ त्याच्या बॅकलिट्स छान सुंदर पद्धतीने याच्यामध्ये दाखवलेले आहेत. याचा आणखीन एक फायदा असतो, जर तुम्ही स्पेशली हा TV नाईटमध्ये बघता, जसं आपण स्टुडिओ पिक्चरमध्ये बघतो, जास्त अट्रॅक्टिव्ह पिक्चर बघण्यासाठी तुम्ही याला HDR जरी ॲक्टिव्ह केला याच्यामध्ये आणखीन इन्हान्स करून दिसेल. बिकॉज ऑफ याची लोकल डिमिंग भरपूर चांगली आहे. म्हणून तुम्ही जर एक चांगला TV बघताय आणि जर बजेट फ्रेंडली असाल तर QLED किंवा मिनी LED या दोघांपेक्षा कोणताही TV तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच.